एपिसोडची सुरुवात हॉस्पिटलच्या रूममध्ये होते, जिथे लता आईला जानकी, ऋषिकेश आणि सारंग भाऊजींनी पकडलंय. लताईच्या हातात ते हॉस्पिटलचे पेपर्स असतात आणि ती रडत असते. जानकी तिच्यावर ओरडते आणि रडतच विचारते, "आई, किडनी विकायला आली होतीस ना तू? किडनी विकून पैसे मिळवणार होतीस आमच्यासाठी? आई, आम्ही इतके नालायक आहोत का की तू तू हे आई असं कसं करू शकतास तुम्ही? तुम्हाला काही झालं असतं तर? नाही, नाही करू शकत तुम्ही असं." लताई रडतच बोलते, "अगं, पण मला जी वाट दिसली ना ती मी निवडली. आता या वयात लेकीचं सुख बघायचं, तिथे तुला नव्या संकटांना तोंड देताना कशी बघू ग?" ऋषिकेश आणि सारंग भाऊजी दोघंही हे ऐकून सुन्न उभे असतात. लताई पुढे बोलते, "तुमच्या संकटांना माझ्या उपायांनी कायमचा पूर्णविराम मिळाला असता. बाकी काय राहिलं आता?" जानकी तिच्या हातातून ते पेपर्स हिसकावून घेते आणि बोलते, "आई, हे असले पैसे मिळवून त्यात तू आम्हाला सुख देऊ शकशील असं वाटलंच कसं ग तुला?" लताई पूर्णपणे तुटून बोलते, "कारण तुला दुःखसुद्धा मीच दिलंय ना ग जानकी. तुझ्या आयुष्याची माती केलीय मी, माती. माझ्याशिवाय जास्त सुखात होतीस तू. मी आले तर दुःख रोजचाच पाहुणा म्हणून बसलाय तुझ्या घरी. मरायच्या आधी किमान एक गोष्ट तरी तुझ्या भल्याची व्हावी म्हणून निघून आले." सारंग भाऊजी तिला थांबवतात आणि बोलतात, "अहो, असलं काहीतरी कशाला बोलताय तुम्ही लता काकू?" लताई बोलते, "मग काय करू सारंगराव? तुमच्या घरी माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला हे काही तुम्हाला दिसत नाहीये का? जानकी, बस कर." सारंग, "अहो पण." जानकी जोरात, "आई बस, चल, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चल." "अगं ऐक ना माझं, काय एवढा हट्टीपणा करतेस? तूच म्हणतेस ना, माझ्या लेकीसाठी मी काहीच नाही करता आलं. निदान एवढं तरी कर, माझं ऐक." "आई, किती वर्षांनी भेटलीयस ग मला. एकदा नाही दोनदा माझ्यापासून वेगळी झालीयस. आता तिसऱ्यांदा मी असं नाही होऊ देणार. आई, गरिबी सहन होते, पण आपल्या माणसाचं आपल्या आयुष्यातून जाणं ते नाही सहन होत. आणि तुला वाटतं आयुष्यभर माझी आई माझ्यासोबत नाहीये ही जखम घेऊन मी जगू? नाही आई, तू घरी चल. तुला माझी शपथ आहे, तू घरी चल." लताई अजूनच रडू लागते. सारंग भाऊजी पण हात जोडून बोलतात, "अहो काकू, चला ना आता. किती गयावया करू तुमच्या? पाया पडू तुमच्या. चला." जानकी तिचा हात धरते, "आई, बस, चल. मी माझ्या आईला परत गमावू नाही शकत." लताई शेवटी मान डोलावते. जानकी तिला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. सीन बदलतो. एका अंधाऱ्या, धुरानी भरलेल्या गोडाऊनमध्ये माया त्या मास्कमॅनवर म्हणजे मुरलीधरवर जोरात ओरडत असते. "माया, तुझ्या मूर्खपणामुळे फसले गेलोय आपण. मुरलीधर, काय गरज होती माझ्या मदतीला यायची? बोल ना, काय गरज होती?" "माया, अहो मॅडम, तुम्ही खाली पडलात म्हणून मी पुन्हा मागे वळून माया त्याला जोरात बोलते, मेले होते मी? पडले असते ना? तू माझ्या मदतीला येण्याचा शहाणपणा केला नसतास ना, तर गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्याच नसत्या. त्या ऐश्वर्याला आता सगळं समजलंय. रंगेहात पकडले गेलोय आपण. अरे, आपले फोटो आहेत तिच्याकडे. तू जर अक्कल गहाण ठेवली नसतीस ना, तर त्या ऐश्वर्याने मला आज मांस दाखवण्याची हिंमत नसती केली." "मुरलीधर, अहो पण ती तिथे त्यावेळेला कशी काय आली मॅडम?" "कशी काय आली असे ना. बॉसने काय सांगितलंय? काय सांगितलंय? की जानकी आणि इतर कुणालाही संशय येईल असं काहीही घडता कामा नये. आता हे जर बॉसला समजलं, तर तुझी काय अवस्था करतील?" मुरलीधर घाबरतो. "नाही, नाही, माफ करा. ही माझी पहिली आणि शेवटची चूक समजा. पण बॉसला काही कळू देऊ नका. अहो ते जीव घेतील माझा." "माया, तुझ्या जीवाची पर्वा तू त्याच दिवशी करायला हवी होतीस. नाही, नाही असं नका बोलू. माया, प्रत्येक वेळी या मास्कमुळे वाटशील असं समजू नको. नाही मॅडम, एकदा माफ करा. पुन्हा माझ्याकडून असा हलगर्जीपणा होणार नाही. तो मी होऊच देणार नाही. कळलं तुला? आणि आता काही दिवस गायब व्हायचं. चुकूनही जर मला दिसलास, तर मी तुला या जगातून गायब करेन. कळलं?" मुरलीधर निघा म्हणताच तिथून निघून जातो. माया एकटीच विचार करत राहते, ह्याला गायब व्हायला सांगून प्रश्न तात्पुरता सुटेल, पण त्या ऐश्वर्याचा प्रश्न कसा सोडवू? काहीही झालं तरी आज रात्री त्या ऐश्वर्याला हे सगळं सांगावंच लागेल. सीन रणदिवे कुटुंबाच्या हॉलमध्ये येतो. सगळेजण जमलेले असतात. नानासाहेब, आजी, सुमित्राही, सारंग भाऊजी, अवंतिका, ऋषिकेश आणि सौमित्र. लताई एका खुर्चीवर मान खाली घालून बसलेली असते. ऋषिकेश बोलतो, "लताताई, अहो असं कोणालाही न सांगता तुम्ही कुठे निघून गेला होतात?" आजी लगेच टोमडा मारते. "कमाल आहे तुझी सुमित्रा. अगं घरातून पळून जाणारी व्यक्ती मी कुठे जातीये हे आपल्या तोंडाने कधी सांगते का?" सारंग भाऊजी चिडून बोलतात, "अहो सासूबाई, जरा परिस्थितीचं भान ठेवा." ऋषिकेश, "लताताई, मी काय ऐकतोय हे? खरे हे?" सुमित्राई, "खरं आहे नानासाहेब. पण मला सांगा, मी तुमच्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काही केलं तर कुठे काय बिघडलं? मी आधीच तुमच्या सगळ्यांवर ओझवून बसले. या कठीण काळात मी तुमच्यासाठी काही करू शकले तर त्यात कुठे काय बिघडलं?" ऋषिकेश तिला समजावतो, "लताताई,
जानकीने तुम्हाला इतकं समजावून सांगून सुद्धा तुम्ही तेच बोलताय? तसं नाही ऋषिकेशराव. तुमच्यासाठी, जानकीसाठी काहीतरी करण्याची ही एकच संधी होती. उरलेल्या आयुष्यात मी माझ्या लेकीसाठी एखादी तरी चांगली गोष्ट करू शकले असते. जानकी मध्येच बोलते, लताताई, जगातली कुठलीच मुलगी स्वतःच्या आईच्या जीवाच्या बदल्यात सुखाची स्वप्न रंगवूच शकत नाही. स्वतःच्या आईजवळ असणं हेच तिचं खरं सुख आहे ना? तेच सांगितलं मी आईला. पण आईला तिच्या चुकांचा इतका पश्चाताप झालाय की तिने माझ्या आनंदासाठी, माझ्या संसारासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. ऋषिकेश पुढे येतो आणि लताईला हात जोडून बोलतो, लताताई, यापुढे असा वेडेपणा करायचा नाही. आणि आधीच जे काही झालंय ना, त्याचं ओझं मनावर ठेवू नका. प्लीज ते सगळं काढून टाका. आणि मगाशी हॉस्पिटलमध्ये आम्ही रागारागात जरा जास्तच बोललो, आम्ही माफी मागतो. सारंग भाऊजी पण बोलतात, हो लता काकू, खरंच चूक झाली हो. काय हे सध्या आम्ही टेन्शनमध्ये आहोत ना, म्हणून तोंड सुटलं असेल कदाचित. लताई बोलते, नाही हो, तुम्ही माफी नका मागू. उलट मीच तुमच्या सगळ्यांची क्षमा मागायला हवी. माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला. पण खरं सांगू का, मला तुमचा त्रास बघावला नाही हो. माझ्यामुळेच तुमच्यावरती ही वेळ आली ना. हे ऐकताच आजीचा स्फोट होतो. हं, हे मात्र तू अगदी खरं बोललीस. तुझ्यामुळे रणदिवे कुटुंब रस्त्यावर आलं. तुझ्यामुळे रणदिवे कुटुंबाच्या घराचं अगदी वाटोळं झालं. आणि तू तू किडनी दान करण्याचं नाटक करत या घराची आपल्याला खूप काळजी आहे हे कशाला दाखवतेस? सारंग भाऊजी, आई बस कर आता. हां, हे तू मला नाही, हिला सांग बस कर म्हणून. मी तुझ्या आणि तुझ्या पोराबाळांच्या काळजीपोटी बोलते, लक्षात ठेव. ऋषिकेश आजीला थांबवतो. आजी, तुझी काळजी ना नुसती बोलून दाखवू नकोस, ती दिसू देत. आणि कुणाला मनस्ताप होणार असेल ना, तर अशी काळजी दाखवूच नाही माणसाने. आजी रडण्याचे नाटक सुरू करते. का सुमित्रा, माझ्या सुना मला काय काय बोलतायत, ऐकवत नाहीये ग बाई मला. लताई हे सगळं बघून उठून जायला निघते. नानासाहेब तिला थांबवतायत. जानकी आजीला बोलते, आई, पुरे झालं, बस झालं. आजी चिडून लताईकडे बोट दाखवते. अगं मला विचारशील ना, तर तू आईच नाहीस का? अगं तू स्वतःच्या पोरीला दुःखाच्या दरीत ढकलणारी कैदाशीनच एक कैदाशीण. लताई हे ऐकून पूर्णपणे खचते आणि रडू लागते. खरंय, मी कैदाशीनच आहे. माझ्या पोरीच्या संसाराला सुरुंग लावणारी, तिच्या सुखाच्या वाटेत दुःखाचे काटे पेरणारी कैदाशीण. पण आता माझ्या पोरीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. काय करू, कसं करू? ऋषिकेशला या सगळ्याचा वैताग येतो. तो जानकीला विचारतो, जानकी, अगं बोल ना, तू काहीतरी बोललीस, काही सांगितलंस, तरच आम्हाला अंदाज बांधता येतील ना. फ्लॅशबॅकमध्ये जानकीचं मकरंद बोलणं दिसतंय आणि ती ऐकून सुमित्राईला बसलेला धक्का दिसतोय. ऋषिकेश म्हणजे? जानकी, काय बोलती आई? सुमित्राई, ऋषिकेश, मी जानकीला घेऊन वामन भटजींकडे गेले होते. तर त्यांनी हिला विचारलं की तुझ्या भूतकाळात काही घडलंय का? तर ही म्हणाली की तो तो परत आलाय. म्हणजे? तो परत आलाय? तू कोणाबद्दल बोलत होतीस ग? नाना, जानकी, अगं सुमित्रा काय विचारतेय, बोल ना घडाघडा. ऋषिकेशला खूप राग येतो. मुळात ना, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. आई, काही गरज नव्हती तिकडे वामन शास्त्रींकडे जाऊन वेळ वाया घालवायचा. आणि तू सुद्धा जानकी, त्या सगळ्यातून दुसरा काही मार्ग निघतोय का ते बघायचं सोडून आईसोबत वामन शास्त्रींकडे जाऊन बसलीस. काही गरज नव्हती तिकडे जायची. तुमच्या दोघींचं हे वागणं ना मला पटलेलंच नाहीये. जानकी काहीतरी बोलायला जाते, पण ऋषिकेश हात दाखवून तिला थांबवतो आणि रागात निघून जातो. सीन ऐश्वर्याच्या घरी येतो. ऐश्वर्या देवपूजा करत असते. यशवंतराव तिथे येतात. ऐश्वर्या म्हणते, रात्र होण्याची काय म्हणा डॅडा, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची डेस्परेटली वाट बघत असतो ना, त्यावेळी वेळ आणि दिवस सरता सरत नाही. यशवंतराव म्हणतात, म्हणजे तू अजून बी त्या मायाला भेटण्याची आस धरून बसलीस वय? ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, आस लावून बसले म्हणजे तुम्हाला असं डाऊट आहे की ती मला भेटायला येणारच नाहीये? यशवंतराव म्हणतात, पोरी, डाऊट ती येईल की नाही ह्याचा नाहीच आहे, पण ती भेटल्यावर तुला समजा खरं सांगेल की नाही ह्याचा आहे. ऐश्वर्या हसते, नाही डॅडा, हे बघा, तिला चांगलंच माहिती आहे की तिचं जर का एवढं मोठं नाटक मी त्या जानकी आणि तिच्या घरच्यांसमोर आणलं तर ती लोक तिला पोलिसात देतील. आणि म्हणूनच ती आज मला त्या मास्कमॅन आणि जानकीच्या पास्टबद्दल सगळं सांगणार आहे. यशवंतराव म्हणतात, तसं झालं तर समजत चांगलं आहे की पोरी, पण तरी बी सांगतो, सावध राहा. ऐश्वर्या म्हणते, डॅडा, तुम्ही नका काळजी करू, ह्यावेळी मी कशातच अडकणार नाहीये, उलट अडकवणार आहे, आणि तेही कायमचं. सीन परत रणदिवे घरी लता आईच्या रूममध्ये येतो. जानकी लताईकडे येते. लता आई बेडवर उदास बसलेली असते. जानकी म्हणते, आई, कसला विचार करताय? लताई म्हणते, नाही ग, काही नाही. नक्की ना? ऋषिकेश बोलले त्याचं वाईट वाटतंय? हो जानकी, मी तुला शास्त्री बुवांकडे घेऊन गेले ह्याचं माझं काय चुकलं ग? अगं, तुझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की ऋषिकेशच्या आयुष्यात एक अशी मुलगी येईल जी त्याचं सगळं आयुष्यच बदलून टाकेल. आणि तसंच झालं ना ग.
अगं तू ह्या घरात आलीस आणि तुझ्यासोबत सुखसुद्धा उंबरठा ओलांडून ह्या घरात आलं. त्यांनी सांगितलेल्या शब्दांत शब्द खरा ठरला. मग आता ऋषिकेश असं का म्हणतोय की मी तुला त्यांच्याकडे न्यायला नको होतं म्हणून? जानकी तिला समजावते, आई अहो ते ऋषिकेशचं मत आहे. जसं शास्त्रीबुवांबद्दल तुमचं मत तुमच्या अनुभवावरनं आलं ना, तसंच त्यांचं हे मत त्यांच्या कदाचित वेगळ्या अनुभवावरनं आलं असेल. लताई म्हणते, अगं पण आई नेहमी मुलांच्या भल्याचाच विचार करते, हे ऋषिकेशला कळू नये. जानकी आई, असं कसं नाही कळणार, सगळं कळतंय. त्यांना फक्त एवढंच वाटतंय की संकटातून बाहेर पडण्याचा हा मार्ग नव्हे. नाही आई, मला तर उलट वाटतंय. बरं झालं आपण शास्त्रीबुवांकडे गेलो. मला आता मनात असं वाटायला लागलंय कदाचित त्या संकटातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. हो ना? बरं झालं बाई. जेव्हा ते एकामागून एक प्रश्न विचारत होते आणि तू उत्तरं देत होतीस, तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की आता सगळं स्पष्ट होणार. पण अचानक तुला काय झालं तेच समजलं नाही. जानकी म्हणते, मी सुद्धा शास्त्रीबुवांच्या प्रश्नांची उत्तरं देताना क्षणभर अशी भांबावून गेले होते. लताई म्हणते, हो गं, मला एक सांग, तू ज्या जानकी तिला मध्येच थांबवते. आई, मला असं वाटतंय आत्तापर्यंत आमच्या आयुष्यात जे जे काही झालं त्याची उजळणी करायला हवी. कदाचित काही गोष्टी, काही आठवणी, काही माणसं मी विसरले असेन, पण ते ऋषिकेशला आठवतं. त्याने कत्तई मदत होईल. लताई म्हणते, पण तू त्याच्याबरोबर कशी बोलणार गं? तुला माहिती आहे ना त्याचा या गोष्टींवर विश्वासच नाहीये. तू किती चिडलाय. कशी बोलणार गं तू? जानकी म्हणते, तुम्ही नका काळजी करू. ऋषिकेशशी मी बोलते. ती जायला निघते. लताई तिला थांबवते. जानकी, तू खरंच काही लपवत नाहीयेस ना? जानकी म्हणते, नाही आई, तुम्ही काही काळजी करू नका. जानकी निघून जाते आणि लताई काळजीत दिसते. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की रात्रीच्या वेळी माया ऐश्वर्याला भेटते. ऐश्वर्या विचारते, बरं चल, मला त्या जानकी आणि मास्कमॅनचा काय संबंध आहे ते सगळं सांग. माया उत्तर देते, त्याचा खरा चेहरा आज मी तुझ्यासमोर आणणार आहे. दुसरीकडे ऋषिकेश जानकीला बोलतो, तुम्हाला जर का तुमच्या भूतकाळाचा शोध घ्यायचाच असेल तर आम्हाला एक्झॅक्टली सांगा त्यावेळी काय आणि कसं घडलं होतं. जानकी सांगते, आणि कदाचित हे सगळं जाणून घेतल्यानंतर तूच मला मदत करशील. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कारण ह्यामुळे ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.